तर नमस्कार, आज आपल्यासोबत आहेत खासदार धनंजय महाडिक साहेब. साहेब, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपली प्रचाराची तोप धडाडते आणि आज प्रचाराचा शेवट आहे. काय प्रतिक्रिया द्याल? आज शेवटचा दिवस असल्यामुळं महायुतीचे 20 प्रभागामधील जे 81 उमेदवार आहेत, 81च्या 81 उमेदवारांनी आज रॅली मोठ्या संख्येनं जास्तीत जास्त लोक सहभागी करून प्रत्येक आपल्या आपल्या वॉर्डमध्ये आता रॅली काढायचा आज सकाळचा कार्यक्रम झाला. मी स्वतः 7-8 ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होऊन आलेलो आहे. आज 5 वाजेपर्यंत प्रचार अंतिम दिवस आहे. त्यामुळे आता 2-3 ठिकाणी लाडक्या बहिणींचे मेळावेसुद्धा आयोजित केलेले आहेत. मी आता तिकडंच निघालेलो आहे. मोठे मेळावे 4-4 हजार महिलांचे 5पर्यंत प्रचार संपवायचा आणि या बहिणींना भेटून त्यांच्याशी संवाद साधायचा. ज्या पद्धतीनं काँग्रेसनं लाडक्या बहिणींचा हप्ता देऊ नका हे जे सांगितलं आहे, त्यामुळे प्रचंड रोष महिलांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि आम्ही त्यांना हेच सांगण्यासाठी निघालो की भले निवडणूक आयोगानं ह्या 2 दिवसामध्ये हप्ता देण्यास बंदी केली असली तरी 16 तारखेनंतर खात्यावर पैसे येतील, ही विनंती करायला आम्ही आता भगिनींना भेटत आहे. नक्कीच साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं कोल्हापूर महानगरपालिकेवर एक बारकाईने लक्ष आहे. काल मुख्यमंत्री साहेब कोल्हापूरमध्ये आले होते, मिसळ पे चर्चा झाली. कृष्णाज सरांनी त्यांचा पॉडकास्ट घेतला, चर्चा झाली. एक मुख्यमंत्री साहेबांचं या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर एक बारकाईने लक्ष आहे असं एकंदरीत वाटतंय. काय प्रतिक्रिया द्याल? आपल्याला हे मान्यच करावं लागेल की महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब एक विजनरी लीडर आहेत आणि त्यांच्या कामाचा आणि अभ्यासाचा जो व्याप आहे तो काल आम्हाला पाहायला मिळाला. म्हणजे सर्व क्षेत्रातील प्रश्न काल त्यांना विचारले गेले. कोल्हापूर शहराचा विकास कशा पद्धतीनं केला पाहिजे, त्यामध्ये उद्योजक, महिला, खेळाडू, सोशल मीडिया, कला क्षेत्र, सगळ्या क्षेत्रावरील प्रश्न काल त्यांना विचारले गेले आणि एवढे समर्पक उत्तरं त्यांनी दिली की मला विश्वास आहे की काय आमचे काठावर असणारे काही उमेदवार 5-10 जर काल असतील, म्हणजे जे पुढं होते ते तर आणखीन पुढं जातील, परंतु काठावर जे काही 5-10 उमेदवार असतील ते कालच्या मुख्यमंत्री महोदयांच्या या लाईव्ह कालच्या मुलाखतीनंतर हे सुद्धा आमचे लोक प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. एवढा सुंदर कालचा तो कार्यक्रम झाला आणि सगळ्या शहरभरामध्ये 81 प्रभागामध्ये 40 ठिकाणी स्क्रीन लावल्या होत्या. 1000-1000, 2,000 लोक त्या ठिकाणी बघत होते आणि ज्या पद्धतीने कोल्हापूरचं विश्लेषण त्यांनी केले की जुनं कोल्हापूर, नवीन कोल्हापूर, कोल्हापूरची संस्कृती, कोल्हापूरचं खाद्य, कोल्हापूरचा विस्तार, हद्दवाढ आणि त्यामुळं नवीन काय प्रकल्प येणार आहेत, जुन्या कुठल्या प्रकल्पांना चालना देणार आहे, पिण्याच्या पाण्याची सोय, ड्रेनेज सिवेज सिस्टीमची सोय, अशा सर्व बाबींना काल त्यांनी स्पर्श केला आणि त्यामुळं कोल्हापूरकर प्रभावित झालेले आहेत. त्याचा निकाल आम्हाला 15 तारखेला मताच्या रूपाने मिळेल याचा मला विश्वास आहे. 16 तारखेचा निकाल काय असेल? 16 तारखेला मला असं वाटतं की 81 पैकी अगदी काय 4-2च विरोधकांना जागा गेल्या तर जातील. कारण काँग्रेसच्या ताब्यामध्ये कोल्हापूरची महापालिका गेले 15 वर्ष आहे. कुठलंही भरीव काम ते करू शकलेले नाहीत. 15 वर्ष फक्त प्रत्येक वेळी काहीतरी एक स्लोगन द्यायचं आणि लोकांची मतं घ्यायची आणि फार मोठे काही चांगले प्रकल्प किंवा कोल्हापूरच्या विस्तारासाठी, विकासासाठी फार काही ते करू शकले नाहीत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अजूनही पिण्याचं पाणी मिळत नाही, स्वच्छता होत नाही, रस्ते नाही आहेत, लाईटची व्यवस्था नाही, क्रीडांगण आहेत, क्रीडांगण अजून विकसित नाहीत करू शकले, गार्डन विकसित करू शकले नाहीत. साधं महिलांचे पब्लिक अख्ख्या कोल्हापूरमध्ये महिलांसाठी पब्लिक टॉयलेट एकही ते बांधू शकले नाहीत. त्यामुळं लोकांना आता समजून चुकले की त्यांना सत्ता देऊन उपयोग नाही. त्यामुळे लोक महायुतीच्या पाठीशी राहतील. कारण राज्यात महायुतीचं सरकार आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार आहे आणि निधी हा सरकार किंवा सत्तेमध्ये असणारेच लोक देऊ शकतात. एवढी आमचे कोल्हापूरचे लोक सुज्ञ आहेत, जागरूक आहेत, त्यांना ही सगळ्या बाबींची कल्पना असल्यामुळं मला विश्वास आहे 4-2 चुकून गेल्या तर गेल्या नाही तर सर्व सीट आमच्या निवडून येतील आणि महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकेल. एकंदरीत बघायला गेले तर या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. काय सांगायला हवं? याचं कारण असं आहे की गेले 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या निवडणुकीची तयारी करत होते. भारतीय जनता पार्टी एक शिस्तप्रिय पक्ष आहे. अनेक कार्यक्रम लोकहिताचे, जनहिताचे ते राबवत असतात. अनेक योजना सर्वसामान्य लोकांच्यासाठी मोदीजींच्या काळामध्ये, फडणवीस साहेबांच्या काळामध्ये सुरू झालेल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचणं, लोकांचे संपर्क करणं, त्याचा लाभ मिळवून देणं हे गेले 10 वर्ष सातत्यानं भारतीय जनता पार्टी करत आलेली आहे. महायुती झाल्यामुळं बऱ्याच लोकांच्यावर आमचा अन्याय झाला. महायुतीमुळं
आम्ही एकत्रितरित्या आता 81 उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी उभा केले. एक अभूतपूर्व अशी युती, ऐतिहासिक युती झालेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे काम केलं होतं, ज्या योजना पोचवल्या होत्या, त्यामुळं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात समर्थन इथं निवडणुकीत दिसते आणि त्याचा महायुतीला निश्चित फायदा होईल. नक्कीच आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. शहरातील तमाम मतदारांना काय आवाहन कराल? मी कोल्हापूरकरांना, तमाम जनतेला आवाहन करतो की 15 वर्ष कोल्हापूर महापालिकेची सत्ता तुम्ही काँग्रेसच्या ताब्यामध्ये दिलेली होती. कोणतंही भरीव काम ते करू शकलेले नाहीत. एक वेळ 5 वर्ष आम्हाला ही संधी द्या. कोल्हापूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, कोल्हापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, कोल्हापूरमध्ये नव्यानं हायकोर्टमुळं येणारे लोक असतील, भाविक महालक्ष्मी दर्शनासाठी येणारे भाविक असतील, पर्यटनासाठी येणारे लोक असतील, लाखोंच्या संख्येनं लोक यायला लागलेले आहेत. त्यांच्या व्यवस्था, कोल्हापूरच्या नागरिकांची व्यवस्था, इथं असणारे ज्या अडचणी आहेत, पिण्याच्या पाण्याचे असतील, रस्ते, लाईट असतील, चांगलं या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटरची गरज आहे, फ्लायओव्हरची गरज आहे, कोल्हापूर शहराला रिंग रोडची गरज आहे, हद्दवाढीची गरज आहे. या सगळ्या बाबी पूर्ण करण्याचं अभिवचन आम्ही आपल्याला येणाऱ्या 5 वर्षामध्ये करून दाखवू, असं मी आव्हान आपल्याला करतो. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.